अतिक्रमण हटाव नाहीतर उपोषण सुरूच। रेडगावमध्ये शेतकऱ्यांचा निर्धार। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रेडगावमध्ये अतिक्रमणाच्या विरोधात एक शेतकरी आक्रमक झाला आहे। जोपर्यंत अतिक्रमण हटवले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा ठाम इशारा मुकिंदा सखाराम सवंडकर यांनी दिला आहे। रेडगाव येथील गट क्रमांक 1 मधील रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सवंगडकर यांनी 15 एप्रिल पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण धारकांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। ग्रामसेवक आणि सरपंच अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने सवंडकर सांगतात। इतकेच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेऊनही प्रश्न प्रलंबितच राहिल्याने अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। या अतिक्रमणामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे। जीव गेला तरी चालेल पण उपोषण मागे घेणार नाही असा इशारा सवंडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। दरम्यान प्रशासन यावर काय भूमिका घेतं आणि अतिक्रमण हटवण्यासाठी पुढे काय पावले उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोविंद देशमुख यांचा रिपोर्ट। मुकिंदा सखाराम सवंडकर, मी रेडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे। इसवी सन 1980 ते 85 काळामध्ये गट नंबर 1 अंतर्गत 14 गुंठे जमीन शासनाने हस्तांतरित करून प्लॉट वाटप केले होते। हे टोटल प्लॉट 1234 याच मापाचे आहेत आणि 18 फुटाचे याच्या अंतर्गत 5 ते 6 रस्ते शिल्लक होते। आज या सर्व रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे। संबंधित अधिकाऱ्याला गेली 3 वर्ष झालं मी तक्रार लेखी प्लस तोंडी देत आहे, पण याच्यात अशी ठोस कारवाई काही झालेली नाही। ग्रामपंचायतने नोटीसच्या व्यतिरिक्त अशी ठोस कारवाई केलेली नाही। तरी मी आज दिनांक 15/4/2026 पासून आज दुसरा दिवस आहे। उपोषणाला ग्रामपंचायत कार्यालय रेडगाव या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तरी प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकावर योग्य ती कारवाई करावी। मुकिंदा सखाराम सवंडकर, मी रेडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे। इसवी सन 1980 ते 85 काळामध्ये गट नंबर 1 अंतर्गत 14 गुंठे जमीन शासनाने हस्तांतरित करून प्लॉट वाटप केले होते। हे टोटल प्लॉट 1234 याच मापाचे आहेत आणि 18 फुटाचे याच्या अंतर्गत 5 ते 6 रस्ते शिल्लक होते। आज या सर्व रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे। संबंधित अधिकाऱ्याला गेली 3 वर्ष झालं मी तक्रार लेखी प्लस तोंडी देत आहे, पण याच्यात अशी ठोस कारवाई काही झालेली नाही। ग्रामपंचायतने नोटीसच्या व्यतिरिक्त अशी ठोस कारवाई केलेली नाही। तरी मी आज दिनांक 15/4/2026 पासून आज दुसरा दिवस आहे। उपोषणाला ग्रामपंचायत कार्यालय रेडगाव या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तरी प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकावर योग्य ती कारवाई करावी।